फलटणच्या आराममध्ये जर जाधववाडीमध्ये तुम्ही शिरला, जाधववाडी वेस्ट क्रॉस केली की पहिल्यांदा गिरगायचं मोठं गोठा आहे बरं का. तर तिथं तुमच्या मुलांसाठी किंवा लहान शिशूंसाठी जर दूध हवं असेल तर नक्की तिथं दूध मिळतं. सो हे हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही फलटणकर 007. आणि मित्रांनो, तुम्ही गेल्या ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल की फलटण नजदीक असणाऱ्या जाधववाडी येथे आपण बोरं खाण्यासाठी आणि बोरं आणण्यासाठी गेलो होतो. तिथं आपण वडापावही घेतले होते, परंतु बसण्याची उत्तम सोय नसल्यामुळे आणि पाण्याची सोय नसल्यामुळे आपण तिथं बसण्याचा विचार रद्द केला आणि थोडस तिथनं पुढे निघून एका रानामध्ये जागा हुडकली. तर बाळ्या म्हटला की मला थोडंसं पाणी प्यायचंय, म्हणून तो पाणी पिण्यासाठी गेला होता. तेवढ्या वेळात मी इकडे तिकडं जे दृश्य होतं ते निहाळत होतो. तर तिथून पुढं थोडस रानामधून चालत चालत गेल्यानंतर आम्हाला बांधाच्या कडेला लावलेला घास वगैरे, हिरवगार रान आणि सुंदर अशी एक विहीर दिसली. मी पाहून तिथं मला थोडंसं हसायसारखं म्हणजे एक दृश्य झालं होतं. तर तिथून मी हसलो भरपूर आणि तिथून थोडस पुढे चालत गेल्यानंतर एका झाडाखाली बाळ्यानं जागा हुडकली. बाळ्याला म्हणलं, बाबा पाठदिशीने फोडून घे वडापाव, मला लागली भूक. त्यानं वडापाव जे पॅकेट होतं ते फोडलं बिडलं, मस्त पैकी वडापाव बिडापाव कसून खाल्लं. तर मित्रांनो, एकंदरीत वडापाव खाऊन झालाय. आता इथून आपण चटकूया फलटणला. हो जायचं ना. लयच बोलायला लागला हल्ली. तर उठचिल बिटचिल काय सुताक लागलाय का काही? काय लागा जडगार अवजारला का हे लो क्वालिटी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या साईडला इकडे बाजरी ज्वारी बेरी लावली, सॉरी बाजरी म्हणतो, ज्वारी बेरी लावली. नाही तर बाळ्याला लावलं नाही म्हणजे बाळ्या चिंचचं झाड बीड आहे इथं, लागत असतील चिंचा बहुतेक. तिकडे पाणी बिणी चाललंय बरं का, बोरचं पाणी असणार आहे 100% सोर काढला असणार आहे. आणि या साईडला जी आपण म्हणलो हरभऱ्याचं रान, ते हरभऱ्याचं रान आहे. मस्त वाटतं अशा एखाद्या ठिकाणी रानात मी आलो का नाही की असं छान वाटतं, काय सांगायलाच नको. कसं लागलं रे? चांगला लागला. बळच म्हणू नको, हात फिरू नको पाठीव. चांगला लागला. हा खरं सांगत जा, नाही तर माझं ट्रॅक फिरलं ना मी डोकं आपटीन कशा वगैरे केस टाकीन तुझ्या. मावशी काम करते. कशाची डाळ आहे मावशी? हा उडीद उडीद उडदाची डाळ आहे. खायची का कोणाला उडदाची डाळ? चला चला राज चला. काय एखादं ठिकाण बघितलं की तिथंच लागा चिपटून उभा राहते, काहीतरी वाटायला पाहिजे तुला. इकडे ज्वारी बिरी असणार आहे बरं काही. ज्वारीची आता जस्ट मला वाटतं लागण केलेली दिसते. तिकडे मेन कॉलेज आहे नाही का फलटणचं, जी जाधववाडी कॉलेज म्हणतात, ते त्या साईडला आहे. बाळा लांब जाऊ नको, लांब जाऊ नको. फलटणला जायचंय, तो इथं म्हणलं लांब जाऊ नको, इकडे तिकडे तुला कांच वय इकडे तिकडे जायची. हो गाड्या बिड्या येतात, उगं काय झालं बिलं म्हणजे काय करतो, परत पैसा पाणी आहे का आपल्या जवळ? आज लोक आता येचील फिचील काय, त्याला एखाद्या जागी उभं राहिला म्हणजे का नुसता बुडका उभा राहिला का उभा राहतोय? बस लवकर. काय ह्याला काय सांगावं तीच कळ ना मला. कसं वाटलं बाळ्या फिरून? आणि बोर बिर सांडू नको इकडे तिकडे, गेल्यावर खायचं आपल्याला. हो हा तर चला मित्रांनो. भूतबंगल्याच्या पुढे आल्यानंतर ना आता आपण जस्ट बसलोय गाडीवर, तुम्ही पाहू शकता गाडी बंद करून निवांत. आणि या साईडला आहेत गिरगाया. तर जाधववाडीची वेस्ट क्रॉस केल्यानंतर ना पहिल्यांदा लागतात ते पहिल्या गिरगायांचा गोठा. आणि जवळजवळ जे आता माता भगिनी आहेत किंवा त्यांचे शिशु आहेत त्यांच्यासाठी काय गोष्टी माहित नसतात की दूध कुठे भेटल, कारण देशी गायांचं दूध भेटणं एवढा सोपा खेळ नाही. प्राणी जो सांभाळतो त्यालाच माहित असतं. तरी आपण एक शोध नक्कीच गिरगायांचा घेणार आहे. तर या साईडला मोठा गोठा आहे. तर चला मग जायचं ना बाळ्या? हो जायचं की. तू कधी नाही म्हणतो का कशाला? दामाने जा, माणसं बिनसं रोड इकडे इकडे बघत जा जरा, गाड्या बिड्या उडवतील. तर मित्रांनो, या इथं अजून रोडचं काम चाललंय ना, त्याच्यामुळं हे रोडचं अशा अवस्था झाली बघा. आता इथनं असं उतरावं लागतंय खाली पाय टाकून. बाळ्या लांब जाऊ नको. तर या साईडला गिरगाया तुम्ही पाहू शकताय. ह्या गिरगाया राजस्थान स्पेशल असतात आणि यांचं दूध आहे ना म्हणतात सेहतसाठी एक नंबर असतं शरीरासाठी. तर या अशा प्रकारचं कंपाऊंड केलंय. बचतच जर उदाहरण तुम्हाला लय मोठं घ्यायचं असेल तर बचतीचं उदाहरण येत आहे की काट, बोरीचं काट आहे बरं का, सोपा खेळ नाही. जनावर सुद्धा भेटतात त्या बोरीच्या काट्याला, एकदा घुसला की परत निघणे भानगड नाही. आणि या साईडला गाया बी आहेत, तिकडं काय माणसं बसल्यात बरं का निवांत झाडाखाली. आणि या साईडला त्यांची जी रावटी राहण्याची जी जागा आहे ते अशी आहे. आणि इथं छोटीशी एक लिटल गाय बसली
आपल्या कृष्ण कन्हैया यांची आवडता प्राणी. तर किती सुंदर कान आहेत बघा, अशा प्रकारचं कान आहेत. तर बाळ्या तुझं कान कसले जळक्या कानाच्या. तर फलटण शहरामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी माहित नसतील तर माहित करून द्यायची माझी इच्छा झाली की फलटण शहरामध्ये जर जाधववाडीमध्ये तुम्ही शिरला, जाधववाडी वेस्ट क्रॉस केली की पहिल्यांदा गिरगायचं मोठं गोठा आहे बरं का. तर तिथं तुमच्या मुलांसाठी किंवा लहान शिशूंसाठी जर दूध हवं असेल तर नक्कीच तिथं दूध मिळतं. पाहिजे असं समोरासमोर गायचं काढून दूध मिळतं. आणि या साईडला बाळ्या उभं राहिलाय. आणि आपण आता गिर गायांमध्ये जाणार आहे बरं का, बघायला की गाया कशा प्रकारच्या असतात. गिर गाया म्हणजेच काय अजून घरात बसून माणसाला माहित नसतं, त्यासाठी आपण इथं आलोय माझा वेळ घालवून. चला आपण आज जाऊया. तर मित्रांनो अशा प्रकारच्या गिर गाया असतात बरं का. आणि मी विदाऊट संगीत आज, कारण विदाऊट कुठलेही टोन वापरता मी आज ही व्हिडिओ दाखवायचं कारणच आहे. माणसांना कळत नाही नेमकं गिर गाया असतात काय, आणि जर त्यांनी धडक मारली तर माणूस मरतो का काय, यायला इथे का अंगाव. मला वाटलं अंगाव. तर मित्रांनो सगळ्यात गरीब गाय म्हटलं तर गिर गाय. भीती वाटते मला ह्यांची. तर अशी गिर गाय असते आणि धडक मारली तर माणूस मरतो. तर तुम्ही पाहू शकता या साईडला देशी गाय सारख्याच ह्यांचं पण दूध इतकं म्हणजे पौष्टिक असतं शरीरासाठी. त्यांना म्हणायचं गिर गाय. आणि त्यात जर बघायचं असला नंदी तुम्हाला, तर मधल्या साईडला मोठ्या शिंगाचा नंदी आहे बघा. मला त्याचं शूट घेता येईल का नाही सांगता येत नाही, कारण तिथं दुसरा नंदी ते माझा नंदीच करून टाकेल कायमचा. तर मित्रांनो आता आपण याचा शूट घेतलाय व्यवस्थित. इकडे कचरा बिचरा टाकायला जागा असते बरं का या साईडला. तिकडं पायपी बिपी टाकून यांचं कंपाऊंड पूर्णपणे कातडीच्या ह्याच्यात बनवून घेतलं. आणि ह्या गाया एकत्र राहूनच आपला उदरनिर्वाह करतात. आणि यांचा सांभाळ करणारे जे मालक आहेत त्या साईडला राहतात पलीकडे रावट्या छोट्या छोट्या. तर चला मग आपण जास्त वेळ नको घालवायला, अजून पलीकडचा एक गोटा बघायचा आहे. तर चला मग हे चल. तर मित्रांनो जस्ट न वाटतं ह्यांना खायलाच टाकलेलं दिसतंय. आता या साईडला एक छोटी गाय आहे ती आपल्याला घेऊन चालली लुगू 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 तिकडे. आणि या साईडला पूर्ण कंपाऊंड केलंय बघा. असं हे असं कंपाऊंड असतं या साईडला. आणि तिकडे खायची सोय केली बघा. वाळलेला चारा जर असेल तर तो तिथं आहे. काय होतं पाऊस बिऊस पडला का नाही की पावसाच्या टायमिंग मध्ये का नाही गुरांना खायला चारा नसतो. मग माणसाला पुढे प्रश्न पडतो आता करायचं काय. मग त्यासाठी तो स्पेशल का नाही चारा साईडला काढून ठेवलेला असतो. तो सुका चारा का नाही त्यावेळेस खायला माणसाला गावतो. तर चला मग आपण थोडंसं पुढे जाऊ. बाळ्या चला आता इथं राहायची सोय करचाल. नंदी नंदी म्हटलं तर काही असा नंदी पाहू शकता त्याची शिंग. हा सगळ्यात म्हणतात ना ती 32% ती हा नंदी. आणि आपण त्याचं आता दृश्य घेतलंय, शूट घेतलाय. चला आपण आता थोडस त्या साईडला जाऊया. ही छोटी छोटी पिल्ल आहेत. कसलं मस्त वाटत असेल इथं राहायला मला, तर मी कायमच राहीन इथं. आणि असे रावटे आहेत बघा. इथं राहण्यासाठी घराची सोय केलेली आहे त्यांनी म्हणजे व्यवस्थित. आणि मालक आहेत. तर चला आपण पलीकडे जाऊन येऊ. चल की पुढे बिडं चालत जा जरा. साईडला खतबीत टाकलेलं नाही का. आणि इथं त्यांची छान छान छोटी छोटी लहान मुलं आहेत पाहू शकताय तुम्ही. तिकडं घर बीर आहे. तर एकंदरीत आता तुम्ही पाहू शकताय या रावटीच्या त्या पलीकडच्या रावटींच्या अलीकडे आलोय आपण. कुत्री बित्री आहेत त्यांना विचारलं, म्हणलं कुत्री बित्री चावतात का. म्हटलं नाही बरं का, चांगलं पोरग आहे बहुतेक. तर मित्रांनो जस्ट ना आता त्यांना खायला टाकलेलं दिसतंय बहुतेक या गायांना सगळ्यांना. छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गाया काही बेले 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 बेले. तर एकंदरीत सगळ्या गाया तुम्हाला मी दाखवल्या. तेव्हा अशा प्रकारचा चारा त्यांनी विकत पण आणावा लागतो आणि यांना स्पेशली खायला न्यावं पण लागतं चरवायला. त्याशिवाय ह्या गाया पोषक बनत नाहीत. आणि कुठलाही प्राणी फिरवून चारल्याशिवाय पोषकच बनत नाही. हे गाय काय महाराजा हिशोबात आहे का काय. पाहू शकताय किती सुंदर पिल्लो आहे. आणि आत्ताच जलमलेलं दिसतंय मला वाटतं 1 तासभर 2 तास झाला असतील बहुतेक. 2 तासापूर्वी जलमलेला पिल्लो आहे ती. तर एकंदरीत आता तुम्ही बघू शकताय की आता गायांमध्ये आलोय आपण बरं का. आणि तुम्हाला मी गायाचा शूट व्यवस्थित दाखवलाय. तर आता जस्ट नाव मग अशी 1-1.5 तासापूर्वी जलमलेलं गायचं पिल्लो आहे. तुम्हाला त्याचा पण शूट दाखवलाय. तर या साईडला गाय आहे बघा कशी खाते. आणि जर तुम्हाला या गायांचं जर दूध हवं असेल तर नक्कीच जाधववाडीला भेट देणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो चला आता आपण फलटणकडे निघूया. हे या साईडला मालक आहेत तुम्ही पाहू शकताय. यांच्या बरोबर संपर्क साधा. नाव काय शेठ तुमचं. राहुल शेठ म्हणून आहे. राहुल आडनाव राठोड. राठोड प्युअर हिंदू. बेटा बिंदास. गायांचं दूध तुम्हाला एकदम व्यवस्थित रेट मध्ये मिळेल, रेंज मध्ये मिळेल. तर चला मग आता आपली गाडी तिकडे लावली रोडवर. गेली बिली म्हणजे अवघड होईल. हा सगळ्या गायांचं घेतो शूट मी. गायांचंच नाही मी प्रत्येक ठिकाणचं म्हणजे असं नवीन काही दिसलं का नाही ती त्या ठिकाणचं शूट घेतो. अशा प्रकारची यांची रावटी बघा तुम्ही आज बघू शकता.
छोटसच घर आहे पण इतकं मस्त आहे. पूर्ण शेणाने लिपलेलं सारवलेलं. तुमचं नाव काय शेट पलीकडे? लक्ष्मण शेट. ह्यांच्या बरोबर जरी संपर्क साधला तरी काय प्रॉब्लेम नाही दुधासाठी. त्या साईडला कुत्रे कशी टप्पाटप झाल्यात नुसती दूध बीत पिऊन. आणि या साईडला बाळ आहे. का सुकून चाललाय काय कळलं ना. चला लवकर पुढं. तुम्ही बघितलंय जर तुमच्या घरात कोणी महिला वर्ग असेल किंवा तुमच्या घरात शिशु वगैरे असतील त्यांच्या घरात जर दूध कधी कमी पडत असेल तर नक्कीच जाधववाडीला भेट द्या. जाधववाडीतून दूध घेण्याचा प्रयत्न करा. तसंच जाधववाडीमध्ये असणार कधी बाय चान्स बाईला जर तुम्ही फिरायला आला जर तुम्हाला खायला नसलं तर तिथे वडापावचा गाडा दाखवलाय मी तुम्हाला. वडापाव मस्त भेटतोय. एकदा भेट तरी देऊन बघा.